नमस्कार मित्रांनो. 28 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्रासाठी एक काळा दिवस ठरला. सकाळ अजून पूर्ण उजडलेलीही नव्हती, पण एक बातमी वाऱ्यासारखी पसरली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांचं निधन झालं. क्षणात सगळं थांबल्यासारखं झालं. टीव्ही चॅनलवर एकच बातमी, सोशल मीडियावर दुःखाचा पूर आणि जनतेच्या डोळ्यात अविश्वास. हे कसं शक्य आहे? या प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. अजित पवार एक मजबूत नेता, निर्णयक्षम व्यक्तिमत्व आणि लाखो लोकांच्या विश्वासाचं नाव. त्यांच्या जाण्याने राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली. पण काहीतरी बरोबर नव्हतं. हा फक्त अपघात होता का? की त्यामागे काहीतरी वेगळंच दडलं होतं? अपघातानंतर काही दिवसांनी राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली. काही नेत्यांनी थेट संशय व्यक्त केला. हा साधा अपघात नाही, हा घातपात असू शकतो. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि काही गंभीर मुद्दे मांडले. त्यांच्या म्हणण्यानुसार या अपघातामागे एक मोठं षडयंत्र असू शकतं आणि मग या प्रकरणाला एक धक्कादायक वळण मिळालं. एक असा अँगल समोर आला जो ऐकून सगळे हादरले. तंत्रविद्या, जादूटोणा. हो, अजित पवारच्या बंगल्याबाहेर एक उतारा सापडला. तो साधा नव्हता. काही काळ्या वस्तू, अनोळखी चिन्ह आणि विचित्र बांधणी. लोकांच्या मनात प्रश्न उभा राहिला. हा उतारा कोणी टाकला? आणि याचा या अपघाताशी काही संबंध आहे का? तपास जसजसा पुढे गेला तसतसं एक नाव समोर येऊ लागलं. अशोक खरात. अशोक खरात जो आधीच एका गंभीर प्रकरणात तुरुंगात होता. त्याचं नाव अचानक या अपघाताशी जोडलं जाऊ लागलं. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी थेट संशय व्यक्त केला. या अपघातामागे अशोक खरातचा हात असू शकतो. ही बातमी समोर येताच राजकारणात एकच खळबळ उडाली. माध्यम, सोशल मीडिया सगळीकडे फक्त याच चर्चा उधाण आलं. बंगल्याबाहेर उतारा कोणी टाकला? त्याचा अशोक खराताशी काही संबंध? आणि हा सगळा योगायोग आहे का? या सगळ्याचा सखोल तपास व्हावा अशी मागणी करण्यात आली. दरम्यान अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आणि काही नवीन संकेत दिले, ज्यामुळे या प्रकरणाचे गूढ अजूनच वाढलं. आता लोकांच्या मनात एकच प्रश्न होता. हा अपघात खरंच अपघात होता का? की नीट आखलेला घातपात? तंत्रविद्या, जादूटोणा आणि राजकारण या 3 गोष्टी एकत्र येणं हेच स्वतःमध्ये एक मोठं रहस्य होतं. पण सगळ्या चर्चांमध्ये एक गोष्ट मात्र नाकारता येत नाही. महाराष्ट्राने एक मोठा नेता गमावला आहे. आजही जनतेच्या मनात तोच प्रश्न जिवंत आहे. सत्य काय आहे? कदाचित तपासातून सगळं समोर येईल किंवा हे रहस्य कायम अंधारातच हरवेल. पण एक गोष्ट नक्की, प्रत्येक अपघातामागे एक कथा असते आणि प्रत्येक कथेमागे एक सत्य. आता फक्त या सत्याच्या उलगडण्याची वाट आहे. धन्यवाद.